हाय गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण एका ट्रिपला जातो आहे. तर अशा ठिकाणी जातो आहे जिथे परी परी उतरतात आणि पोरगे लिव्हर फुगवतात. तर तुम्हाला माहीत पडलंच असेल, आपण गोव्याला जातो आहे. तरी आपली अशी मंडळी आहे, म्हणजे मित्र आहेत माझे. आम्ही मित्र असे मिळून जात आहोत गोव्याला. तर चला तर मग ब्लॉग चालू करूया. आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. ट्रेनची वाट बघतो, ट्रेन काही ना. तर आता एक बोलायचं झालं तर जेवढे पोरीने धोके नाही दिले तेवढे या ट्रेनने दिले आहेत आयुष्यात. साला 5ची गाडी होती, ट्रेन होती. अजून 7-7:30 वाजले तरी ट्रेन काही येईना. तर आपली ट्रेन येते आणि काय करते आहे काही नाही. आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. ट्रेनमध्ये काही जागा कुठली आहे त्याची गर्दी आहे, लोकांची जास्त गर्दी असते इथे जाताना. कुठं गोव्याला जाताना जास्त करून. तर आता मला बसायला जागा भेटते आहे तशी. बसलेलो आरामात. आता बघूया पुढचा प्रवास कसा. आंबाळाचा कुठं आलेलो, कुठं आलेलं, कुठं वैभववाडी सोडलेला आम्ही. आता रोहन कालकर, मॅन फ्रॉम तोंदे, छतावर बसलेला आहे भाव. आले मी आहे. अजून दिव्यांचा बाहेर गेलेला आहे. पांड्या काहीच. आता आपण पोचलेलो आहोत विमला. काहीच आता आपण जात आहोत रूमच्या दिशेने. बघूया काय सांगायचं. रिचर्ड भावाला आपण परत भेटायला जातोय. काहीच आता आम्ही फ्रेश होऊन आलेलो आहोत जेवायला. भरपूर भूक लागलेली होती, काळू वगैरे होतं, जेवायला आलेलो आहोत. एवढं माने, निमे, रोहन, हर्ष, पांड्या, अक्षय आणि मी. आता मी जेवायला दुपारचं लंच खायला झालं. आता वाजलेत बरोबर 2:45 वाजलेत. इकडं आलो आहे जेवण. ट्रॅफिक पण आहे. याचं हॉटेल आहे जे आम्ही जेवायला आलो आहे. आता ऑर्डर केलेला बघतो कसं आहे ते. कायच कलंगट बीच सर्कल बघा इथं आहे. आणि तो इकडे स्टे आहे ह्या रोडने इकडे. काय आमच्या गाड्या आहेत ते बघा. ही कोणाची रे? हे हर्ष बेडे, किरण लिमे, हा अक्षय कालकर आणि हे रोहन कालकर. रोहन कालकरची जरा खराब झाली आहे बघा. ड्रायव्हर माने. रूममध्ये जातो आता आम्ही. दाबून आलेले आहेत. श्रीपाल ने खाई 4 रोटी, भोपाल ने खाई 5 रोटी और गोपाल ने खाई 10 रोटी. अब सब मिलके हम सोएंगे. देखो भाई, ये लॉक है, ये हम है और हम क्या ओपन करेंगे. बॉडी बिल्डर मनीष पांडे. आता आपण मस्त एसीची हवा आली. हे बघा फ्रीज, हे असं फ्रीज आहे. ओपन करून दाखवतो तुला. स्लोमो हटक्या तितकं होय. टी व्ही आहे, लागत नाही पण. एक गादी आहे. आता काही AC लावलेली आहे बघा.
सर्व आहे. असा रूम आहे. अजून एक रूम आहे. गाइस वायबे 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 हा मग तेच म्हणतो. बघा गाइस बघा स्पीकर बघा स्पीकर. वायबे 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 याचं मैच पडलेला आहे. पांड्या जो पाडावाडी रेल्वे स्टेशनचा मानकरी पांड्या. आता आम्ही चाललोय फिरायला बाहेर. माझ्यासोबत आहे हर्ष बेर्डे आहे माने कालकर. आता आम्ही जातोय चापोरा फोर्टला. तर आता पुढे आम्ही जातो आणि त्या डेस्टिनेशनला पोहोचलो की आम्ही तुला दाखवतो ते कशी जागा आहे काय फोर्ट आहे. आता आम्ही आलो कुठं मॉर्जिम बीचला. बघा आपली गँग आहे सोबत. बीच वगैरे बघा कसं आहे ते मस्त. मॉर्जिम बीच गोव्याचं नॉर्थ गोवा. बघूया हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स. वाव look like awesome. Look sunset, look water and look people. People are so happy. बघूया आता आपण पुढे जातोय. पुढे तुम्हाला दाखवतो एक नजारा शानदार. गोव्याचं कोण राहिलेलं नाही आहे कारण गोवा पूर्ण भरलेला आहे आता. बघूया त्याच्यात आम्ही हे वाघ आहोत. आम्ही इथे आता वाघ आलेलो आहोत म्हणजे यावर आता माणसंही पळणार आहोत. गाइस वी फाउंड द भगवती फोर्ट. देखो गाइस देखो हमारे रत्नागिरी का फोर्ट भगवती मंदिर का फोर्ट इधर आ गया है. ये देखो गोवा में देखो कैसा है. हमारी गैंग है और ये सनसेट है और ये हम मजा कर रहे हैं. ये आपको काय आता आम्ही घरी जात आहोत रूमवर. बघू शकता संध्याकाळ झाली. आता आम्ही आमच्या घराच्या रूमच्या दिशेने जात आहोत. माझ्या सोबत आहे पाऱ्याचा आलीचा किंग लिंबे शेठ. चला आपण ओव्हरटेक करून पुढे जात आहोत. बघू शकता गोवा सिटी काय काय नाही. जे आमच्यासोबत काय रे त्यांच्यासाठी खास गोष्ट तुम्ही इकडे घरीच राहा. बांगड्या घाला सर्व करा सिंदूर लावा. अजून काय काय आहे ते सर्व करा. काय तरी सी द व्ह्यू. एक्सप्रेस कोथवड्या किंग.
काय आपले गँग बघा कसे पुढे जाता येते. मित्रांसोबत फिरणे एक लाईफ लेसनच आहे बघायला गेला तर. बघा आपले गँग पुढे जात आहे. बघूया आता कुठपर्यंत जात आहे घरपर्यंत. गाइस ही आहे आमची दुसरी रूम. बघा बघा इकडे एक गादी आहे, इकडे एक कुर्सी आहे, हे फ्रीज आहे, किचनसाठी आहे. असं आहे. हा एक खिडकीतनं व्ह्यू पॉइंट दिसतो. त्याच्यामुळे आता फ्रेश होतोय. मानेने फ्रेश झालेला आहे. गाइस आता आम्ही जातोय जेवाय. खूपच लेट झाले. जेवाय खूपच लेट झालेला आहे तरी पण जातोय जेवाय. फिरायला गेलेलो होतो. फिरून आलेला आहे उशिरा. साधारणतः आम्ही 9 वाजता आलेलो. आता फ्रेश वगैरे होऊन जातोय आम्ही. हे बघा दुकान वगैरे किती आहेत बघा, मरणाचे आहे ते. एक दुकान सोडलं की एक बिअरचं शॉप. वाय इथे किराणा मालाचं दुकान दिसणार नाही. त्याच्या ऊन जास्त बिअरची शॉप आहे. ग्रोसरी शॉप. ग्रोसरी शॉप कुठे आहे? ग्रोसरी शॉप नाही आहे. नाही रे, मुगडाल ह्या त्या इकडे तसे खात नसतील. आता आम्ही कलंगूट सर्कल जवळ आलेलो आहोत. हरीश बेर्डे किरणली मी चालत जातोय. बघूया हा कसं काय आहे ते. देखो मार्केट है, मार्केट है. ऐसा लगा मार्केट. हात चड्डीच घालून तुम्हाला लवकर यायचं असलं तर 30 ते 31 मेच्या आधी या. गोवा फिरून जा. 25ला नाही, 25ला मेला पाऊस असणार. कुठे दो 25. आमचा मॅनेजर बोलत होता 25ला पाऊस आहे, पण माझ्या इकडे 25ला पाऊसच नाही. आज दिवसभरात एकदा सुद्धा पाऊस पडलेला नाही. खूपच खराब वातावरण. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कोणत्या पण सिटीमधनं येऊ शकता. ट्रेन फ्लाईट किंवा बस तुमच्या सिटीमधून असणार 100%. त्या ट्रेनमधून तुम्ही इथं थेवीमला उतरा. थेवीमधून एक बस निघते मापसावरून तुम्ही काय 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊ शकता. तिथून मग तुम्हाला कुठे फिरायचं तिथे फिरा. गाडीचा चेकआउट टाईम 9चा असतो. तुम्ही तुमचे किती दिवस तुम्ही राहू शकता ते तुमच्यावर आहे. फक्त एवढा मनी जास्त हवं तुमच्याकडे तर तुम्ही गोवा फिरू शकता. नाहीतर तुम्ही काही करू शकत नाही. काय नाही. रोहन काळकर काय आम्ही परत आलेलो त्याच हॉटेलमध्ये परत आलेलो. मॅडम तू काय घेणार? बघा चांगलं तू काय घेणार? रोहन काळकर तुझ्या गोव्याबद्दल एक्सपिरियन्स सांग. पहिल्या दिवसाचा. दिवशी आम्हाला इथे जायला भेटलं नाही. पण मॉन्जुरियम बीचला गेले ना जरा मस्त वाटलं. जरा आरामात बसलो सनसेटला मस्त. पांड्याला विचारतो. पांड्या
आम्ही आजचा पहिला दिवस झालेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही साधारणतः आमचा 5,000चा बजेट होता, पण आम्ही 7,000चा खर्च केलेला. तो ज्याच्याकडे मनी आहे त्यांच्याकडे बघूया. आम्ही आता पहिल्या दिवशी आम्हाला यायला म्हणजे ट्रेन लेट असल्यामुळे आम्ही उशीर आलो. तर ट्रेनचा टाईम वगैरे बघून या तुम्ही. बघा हे झालं आता काय करतात काय माहिती. जेवणाचे भांडणं करतायत काय. गोव्याला ना फार लुटतात आहे त्या ह्याच्यामध्ये. ही बिस्लरी आपल्याकडे 20 रुपयाने भेटते, पण इथं 30 रुपयाचं आहे. म्हणजे गोवा फुल ऑफ स्कॅम आहे तसा बघायला गेलं तर. असं हॉटेल आहे बघा. असं सर्व काय सर्व बॉयज. आपल्या मित्रांना वाटत होतं की कमी खर्चात आपण गोवा ट्रिप सक्सेसफुल करू शकतो, पण त्याच्यातले सर्व भुकेने वैतागलेलं आहे. बघा सर्वांची चेहरा बघा. Ambience just looking like wow. पांड्या राष्ट्रीय क्रिकेट राष्ट्रीय कबड्डीपट्टू. पांड्या राष्ट्रीय कबड्डीपट्टू आहे. रोहन एक इंटरनॅशनल प्लेयर आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खेळतो. भरपूर जण त्याला क्रिकेट भरपूर जण मारतातच त्याला. विकेट एवढं काय घेत नाही जास्त करून, तरी पण याला आयकॉन म्हणून बोलवतात. पण काय उपयोगीचं नाही. हर्ष स्विगीचा ओनर आहे. आणि माने कोथवड्याचा हे आहे, प्राईम मिनिस्टर आहे माने. मॅनेजर फुल ऑन फ्रस्ट्रेशन. मॅनेजर फुल ऑन फ्रस्ट्रेशन. गाईज ऑर्डर काय घेत नाही आपली. बघूया कितपत येते ते. अजून काय आलेलं नाही. देखो ये दारू चाय की माफिक पीते हैं लोग. आपण बोलूया काय. आता आम्ही घरी जातो. आपल्याकडे काय काय आता आम्ही आता हे आमचं दुसरं वर्ष आहे गोव्यात जाण्याचं. आता गल्ली आमचा इलाका इकडं कोण काय केलं लगेच फोन करा. रिचर्ड आमचा भाव आहे. सॉरी भावा रिचर्ड, तुझं नाव काय आम्हाला घेता येत नाही, पण जरी पण तू वकील असला तर रत्नागिरीत रे आमच्या 4-5 केस टाकलेले आहेत. 4-5 केस आम्ही एकटाच लढवतोय, एकटाच खेळतोय. मानेची म्हटल्यावर मानेची कोटवडे एक स्टेट आहे ती त्याच्या नावावर आहे बघा. हर बेर्डे बऱ्याच डॉन आहे. लिमे म्हणायचं का किरण लिमे, देवगड हापूस किंग. परत दोनदा एक्सप्रेस ते नाव सांगूच नका तुम्ही. ते वेगळाच माणूस आहे, वेगळाच दिदीचा. आणि आदर्श राष्ट्रीय खेळाडूपट्टू
आदरणीय पांडे साहेब पांड्या ते अनुप कुमार सोबत खेळलेला आहे. अनुप कुमार त्याचा भाचा. लवड्या मी झोपतोय इकडे. आपण सर्व एकत्र झोपूया. नको मला झोप नाही लागत तरी दोघांना मला मला झोप पडत सर्व बायको बनवण्यासाठी जर खेळणी घ्यायची असली तर हे आहे दुकान आहे. 100 रुपयात सर्व भेटणार. आम्ही आता बघ श्रीपाल खाई 10 रोटी, गोपाल ने खाई है 5 रोटी और हम तीनों ने खाई है 5-5 रोटी, मतलब कुल हुआ 25 रोटियाँ. गाइस इसी तरीके से हमारे पहिला दिवस आमचा समाप्त झालेला आहे. आता आम्ही गल्लोगल्ली ओळखू शकतो. कधी पण हा रात्री 3 वाजता सोडा कधी पण आम्ही घेऊ शकतो. कधी पण आम्ही रूमवर जाऊ शकतो. असं आहे. अजून इथं ग्रोसरी शॉप जास्त नाही आहेत पण दारूची दुकानं जास्त आहेत. त्यावर काहीतरी कडक काना कुत्रांची भेट झाली. काहीच आता आम्ही झालेलो आहोत झोपायला. जेवण मस्तपैकी ताट झालेलो आहोत. श्रीपालने 50 रोटी, भोपालने 50 रोटी. आज बिल जास्त झालं का? बजेटपेक्षा कमी झालेला आहे. बजेटपेक्षा जास्त झालेला आहे. जेवण वगैरे सर्व खर्च झालेला आहे. आता आपण डे 2 मध्ये भेटूया. डे 2 चालतोय तो. गाड्यांना बाय बाय करा. टाटा बाय बाय गाड्या. आता जाऊन फक्त झोपायचं. उद्या जाऊन बघूया.